जय हिंद। आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। जनसुविधा योजनेअंतर्गत नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून ढवळीमध्ये 10 लाख रुपयातून स्मशानभूमी इथे कॉन्क्रीट उभारण्यात आले। स्मशानभूमी इथे कॉन्क्रीटच्या कामासाठी नैसर्गिक पद्धतीने पाण्याची टंचाई असल्यामुळे ऊसाच्या पाल्याचा वापर करून ओलावा जास्त वेळ टिकून राहण्यासाठी याचा खूप फायदा होतो व पाण्याचा गैरवापर होत नाही, यासाठी सतत धडपडत असते ते सरपंच आकाश दादा, अकबर भैया मुलानी, स्वप्नील बनसोडे, संजय मगदूम, संदीप अकिवाटे, सुमित पाटील, राज मुजावर, चेतन स्वामी, महेश कांबळे, अक्षय घरबडे, संतोष कदम, मंगेश कांबळे। संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, अपडेट रहा। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार। बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा। जय हिंद। नमस्कार। ढवळी ग्रामपंचायत ढवळी यांच्या वतीने स्मशानभूमी ढवळी येथे कॉन्क्रीटकरण केल्यानंतर कोब्यासाठी पाणी मारण्यासाठी पाण्याचा वायपट होऊ नये म्हणून पाला टाकून पूर्ण असे ओलावा धरून टिकून राहण्यासाठी पाण्याचा वापर केलेला आहे। याचा एक चांगला उपयोग असा होतो की कॉन्क्रीट करण्याचा भक्कम होतो आहे व पाण्याचा कमी प्रमाणात आहे। उन्हाळा असल्यामुळे पाण्याचा वापर हा चांगला होतो आहे व पाण्याचं टंचाई भासू नये यासाठी आम्ही पालापाचोळ्याचा वापर करून कॉन्क्रीटवर नैसर्गिक पद्धतीने पाला टाकून पाण्याचा वापर कमी मिळावा व पाणी मुबलक लागत नाही यासाठी सकाळी पाणी मारल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचा ओलावा टिकून राहतो, पाण्याचा गैरवापर होत नाही, यासाठी चांगल्या पद्धतीने कॉन्क्रीट पण राहते व यासाठी विशेष सहकारी ढवळी ग्रामपंचायत सरपंच व त्यांची सर्व टीम चांगल्या पद्धतीने काम करत आहेत व कोणतेही कॉन्क्रीट करण्याचं काम असू दे स्वतः लक्ष घालून शेवटपर्यंत टिकाव राहण्यासाठी पूर्ण ग्रामपंचायत टीम यामध्ये सक्षम आहे।